नमस्कार. हवामान अंदाज या यूट्यूब चॅनलवरती मी आशिष राऊत तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करतो. तर शेतकरी मित्रांनो, आता राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढलेला आहे. कोणत्या ठिकाणी आज पाऊस पडणार आहे सविस्तर अपडेट पाहायला मिळेल. त्यापूर्वी चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑलवरती टाका. खूप सारे जण व्हिडिओ पाहतात परंतु सबस्क्राईब करत नाहीत. सबस्क्राईब केलं की रोजची रोज या चॅनलवरती तुम्हाला हवामानाची संपूर्ण अपडेट पाहायला मिळेल. तर चला पाहूयात आता सविस्तर अंदाज. आता जर पाहायला गेलं तर आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणारा भाग म्हणजे पुण्याचा भाग आहे, सातारा, अकलूज, सोलापूर, धाराशिवचा भाग आहे, त्यामध्ये कराड, विटा, सांगली, कोल्हापूरचा भाग आहे, चिपळूण. इकडे जर पाहायला गेलं तर खोपोलीचा भाग आहे, तर इकडे जुन्नरचा भाग आपल्याला पाहायला मिळत आहे. तसेच जर पाहायला गेलं तर लातूरच्या भागामध्ये देखील पावसाची शक्यता पाहायला मिळत आहे. हे वातावरण जे आहे ते पश्चिम महाराष्ट्राकडून विदर्भ, मराठवाड्याकडे देखील पाहायला मिळत आहे. तसेच जर पाहायला गेलं तर बीड, जामखेड, केज, धाराशिव, बार्शी, पेठ, कळंब, तुळजापूर, लातूर, करमाळा, दौंड, इंदापूर, बारामती, जेजुरी, अहिल्यादेवीनगरचा भाग आहे. नंतर इकडे पाहायला गेलो पैठण, श्रीरामपूर, अहिल्यादेवीनगर, संभाजीनगर, जालना, सिल्लोड, चिखली, तसेच अकोला, खामगाव या ठिकाणी, पुन्हा वाशिमचा भाग आहे, कारंजाचा भाग आहे, हिंगोलीचा भाग आहे, नांदेडचा काय, उमरखेड, आदिलाबाद याही ठिकाणी पावसासाठी पोषक वातावरण तयार होत आहे. तसेच उत्तर महाराष्ट्राचा विचार केला तर इकडे पाहू शकता नवापूर, नंदुरबार, साखरीच्या भागामध्ये पावसाचं वातावरण दिसत आहे. तसेच इकडे धुळेचा भाग आहे, जळगावचा भाग आहे, सिल्लोडचा भाग आहे. तसेच सिल्लोडच्या भागामध्ये देखील पाऊस पाहायला मिळेल. सिल्लोडच्या भागामध्ये आपल्याला चांगलं जोरदार पावसाचं वातावरण देखील पाहायला मिळत आहे. अजंठाच्या भागामध्ये देखील पावसाचं वातावरण दिसून येत आहे. तसेच इकडे जर पाहायला गेलं तर विदर्भाचा विचार केला तर विदर्भामध्ये देखील आज पाऊस राहणार आहे. सध्या जर पाहायला गेलं तर विदर्भामध्ये काल खूप ठिकाणी मुसळधार पाऊस झाला व काही शेतकऱ्यांचा विश्वास बसत नव्हता. काल तर धाराशिव या ठिकाणी नदी नाल्यांना पाणी आलेलं आहे. मग पाहू शकता किती जोरदार पाऊस झाल्याची स्थिती दिसून आलेली असेल. जर शेतकरी मित्रांनो आता काय जर बदल झाला तर लवकरच अपडेट दिली जाईल. त्यासाठी चॅनल नक्की सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.